नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघू शकता येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे। या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जाते। सध्याच्या स्थितीत उन्हाळी कांद्याचे उत्पादन संपले आहे आणि लाल कांदा बाजारात समित्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे। मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक आणखी अडचणीत आले आहे। शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नसल्याने अत्यंत कमी दराने त्यांचे उत्पादन विकणे अशा दुहेरी संकटात सापडले आहे। कांद्याची आवक अधिक वाढल्याने सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची विक्री होत आहे। बिगर मोसमी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच फटका बसला आहे। तसेच उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आणि त्यातून अडचणीला सामोरे जावे लागते। नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे, परंतु भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लावले आहे। त्यामुळे त्यांचा थेट परिणाम हा कांदा निर्यातीवर होत असून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे। धन्यवाद। आणि लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावा लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्त्वाचे कारण आहे। हे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यातील उत्पादित लाल कांदा परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे। त्यासाठी केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क हटवणे गरजेचे आहे। त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना लाल कांद्याच्या परदेशात निर्यात करता यावा, याचा खर्चावर आधारित चांगला दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर 20% निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी मागणी पत्रात छगन भुजबळ यांनी केली आहे। आणि धन्यवाद मित्रांनो, लाईक सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र, जय हिंद।